12 जुलै रोजी विशेष रेल्वेने भाविक झाले पंढरपूरकडे रवाना। पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, मात्र अनेकांना विठुरायाचं दर्शन शक्य होत नाही। मात्र वारकरी कुटुंबाचा वारसा असणारे आमदार मंगेश चव्हाण यांनी 2019 पासून चाळीसगाव मतदारसंघातील हजारो वारकऱ्यांसाठी भक्ती ज्येष्ठांची वारी पंढरीची हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे। खरं तर पांडुरंगाच्या वारकऱ्यांसाठी पंढरपूरची वारी ही 12 महिने 13 काळ असते। पंढरपूरच्या आषाढीच्या वेळेस प्रचंड गर्दी असते, त्याच्यामुळे आम्ही 7-8 दिवसानंतर का असेना या वारीला मी दरवर्षी सालाबादाप्रमाणे सर्व वारकऱ्यांसोबत जात असतो। ही परंपरा गेल्या 5 वर्षापासून अविरत अखंडपणे चालू ठेवली, याचा मनापासून आनंद आहे। ही वारी चाळीसगाव तालुक्यातल्या जनसामान्यांची, जनमानसांची, वारकऱ्यांची वारी झाली आहे, याचा मला मनापासून आनंद आहे। या वारीमध्ये अगदी सर्व जात गट धर्म पक्ष या पलीकडे एकत्र येऊन विठ्ठलाच्या नामात नामस्मरण करत तल्लीन होऊन मग्न होऊन या वारीला चाललेत। या वारीसाठी आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा। दादा, एकंदरीत काय मागाल विठ्ठलाकडे? एकंदरीत पाऊस नाहीये, महाराष्ट्रासाठी काय मागाल? आणि या विठ्ठलाला आमचं एकच साकडं असेल की महाराष्ट्राच्या या राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यासाठी अधिक बळ येऊ दे, अधिक चांगल्या पद्धतीने ते पुढे चाललेत, असंच पुढेही मार्गक्रमण करू दे। माझ्या महाराष्ट्रातल्या 12 कोटी 80 लाख जनतेला सुख समृद्ध ऐश्वर्य लाभू दे, एवढंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहे। माझ्या मतदारसंघातील तमाम मायबाप जनतेने जे मला आशीर्वाद दिलेत, त्यांचे आशीर्वाद असेच माझ्यावर निस्सीम कायम राहू दे। त्यांची माझ्यावरची आशीर्वादाचं छत्र एक वारकरी परिवारातला मुलगा म्हणून मीही त्यांचा सेवेकरी म्हणून कायम सेवा करण्याचं बळ मला येऊ दे, एवढे विठ्ठल मागणार। परिस्थितीमुळे असो की वेळेमुळे असो, ज्यांना पंढरीची वारी शक्य नाही अशा भाविकांना मोफत प्रवास, जेवण, निवास व्यवस्था आदींच्या माध्यमातून पंढरीचे दर्शन घडवले जात असून 2019 पासून कोविड काळातील खंड वगळता चाळीसगाव परिसरातील आतापर्यंत 15,000हून अधिक भाविकांना आमदार मंगेश चव्हाण यांनी पंढरपूरकडे नेले आहे। यंदाही जवळपास 3,600 भाविकांना आमदार मंगेश चव्हाण हे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घडवणार आहेत। आज 12 जुलै रोजी विशेष रेल्वेने हे भाविक पंढरपूरकडे रवाना झाले असून या कार्यक्रमासाठी खासदार स्मिता वाघ व मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते। आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून विशेष रेल्वे वारकऱ्यांसाठी आरक्षित करण्यात आली असून 12 जुलै रोजी विशेष रेल्वेने 3,600 वारकरी भाविकांना पंढरपूरकडे रवाना करण्यात आले आहे। मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयापासून रेल्वे स्टेशनपर्यंत डीजे, फटाके, आतिषबाजी करत सर्व भाविक रेल्वेने रवाना झाले। सोबतच आमदार मंगेश चव्हाण, सौ प्रतिभा चव्हाण कुटुंबीय रवाना झाले।